साहेब जगताप स्मृती चषक 2025 आपण पाहतोय. 7व्या पर्वात ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांतदादा शांताराम जगताप यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त 7वं पर्व या स्पर्धेचं आपण संपन्न होताना पाहतोय. 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपण संपन्न होताना पाहतोय. पहिल्या दिवस आपण पाहिलं तर आजचा दुसरा दिवस. पहिला सामना देखील आपण पाहिलं तर सुरू होते. सलामीचे आघाडीचे बॅटर थोडंसं ताळमेळ तिथे आपल्याला कमी जाणवतं आणि पहिल्या चेंडूवरती विकेट आपण पाहिलं तर इथे पहिला बॅटर पहिला फलंदाज इथे मात्र होते आउट बाद. हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे आधारस्तंभ आदरणीय युवा उद्योजक संदीप गोरक्षनाथ टिळेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भाऊंच्या ठिकाणी शुभाग म्हणतोय व्यासपीठ होते देखील अनेक अतिथी मान्यवर पाहुणे आपण पाहिले तर उपस्थित आहेत. प्रामुख्यानं सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. गजानन भाऊ काळोखे उपस्थित आहेत. सर्वच अतिथी मान्यवर आपण पाहिले तर आज स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. यावेळी चेंडू मात्र खेळलाय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत टीम मध्ये चेंडू अडवत आहेत. फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. संघाचं खातं देखील आपण पाहिलं तर खुललं. ते टीमचं अकाउंट इथे आपल्याला ओपन होताना पाहायला मिळते. हा बॅटिंग करणारी टीम एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. बॅटरची नावं कळवा आल्यानंतर नवीन. मिलिंद आपण पाहिलं तर बॅटिंग साठी आपण पाहतो. दत्ता पवार इथे आपण पाहिलं तर सलामीला आघाडीला आपण पाहिलं तर बॅटिंगला आलेत. दोन अतिशय तगडे ताकदवान संघ आपण इथे आजच्या दिवसातील पहिल्या मॅच मध्ये पाहतोय. यावेळेचा चेंडू तो पॉइंटला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू लढवतील तोपर्यंत एक सिंगल येते. टीमचं खातं देखील आपण पाहिलं तर खोललेलं आहे. धावा देखील आपण पाहिलं तर इथे बनवलं जात आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे जाते आणि स्कोर कार्ड होती. पहिलं षटक मैदानात सुरू असताना एक गडी बाद 2 धावा त्या मात्र धावपल खोत आहेत. पहिल्या चेंडूवरती रनआउटची विकेट आली. त्यानंतर 2 सिंगल आपण पाहतोय. मिलिंद कदमनं आपलं खातं खोलले. दत्त पवारनं इथे आपलं खातं खोललेलं आहे. दोन्ही बॅटर आपण पाहिलं तर एक धावसंख्येवरती इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतात. 3 चेंडू टाकले. षटक क्रमांक पहिले सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले तो देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. यावेळेचा चेंडू टप्पा पडतोय. विकेट किपरच्या हातात जातोय. एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येते. कमबॅक केला ते पुनरागमन वापसी देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात पाहायला मिळते. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील पहिल्या षटकात आपण पाहतो मैदानावरती. कमबॅक देखील आपण पाहिलं तर केला ते उद्योजक राकेश भाऊ टिळेकर यांचे शुभागमन होते. त्यांचे स्वागत आहे. चेंडू मात्र खेळला मिड विकेटला. 1-2-3 टप्पा घेत चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाचा खणखणीत चौकार. टप्पा पडतोय. चेंडू आपण पाहिलं तर पाठीमागे विकेट किपर अडवताय. तोपर्यंत एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर इथे एक निर्धाव चेंडू देखील इथे आपण पाहिलं तर इथं पाहायला मिळतोय. कमबॅक केलं ते पुनरागमन वापसी देखील आपण पाहिलं तर मैदानात होते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची संख्या आपण पाहतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर शुभ वॉरियर्स कामशेत 1 गडी बाद 6 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांस कडून ओव्हर संपली.
पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर संपलं. षटक क्रमांक 2 इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाला आपण पाहतो 75,000, द्वितीय क्रमांकाला 55,000, तृतीय क्रमांक 30,000, चतुर्थ क्रमांक 30,000. मावळ तालुक्यातील एक मानाची सन्मानाची टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सातत्यानं एक सातत्यपूर्ण आणि भव्य दिव्य आयोजन नियोजन असणारी ही पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मानाची क्रिकेटची स्पर्धा. 7वं पर्व त्यातच काही सर्व या संपूर्ण स्पर्धेचा तुम्हाला सर्वांना प्रचंड मोठा गर्व. सूर्य ऍडव्होकेट प्रशांत दादा शांताराम जगताप यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त आपण पाहतोय 7वं पर्व. दुसरं षटक पहिला चेंडू स्क्वेअर लेग मिडविकेटच्या मधोमध खेळलाय. दत्त पवारच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार, 1-2 टप्पा घेत चौकार. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो दत्ता पवारच्या बॅटमधून. मावळची रन मशीन आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. मावळ तालुक्याचा सुपरस्टार म्हणून सातत्याने या खेळाडूच्या नावाची चर्चा आपण पाहिल्यात. संपूर्ण पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रभर दत्ता पवारने क्रिकेट खेळलं आहे. कामशेत गावासाठी क्रिकेट खेळले, मावळ तालुक्यासाठी क्रिकेट खेळले, पुणे जिल्ह्यासाठी क्रिकेट खेळले आणि इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय डी फॉर डेंजर दत्ता पवार. तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक 2 करतोय राहुल ताकबाते. ओव्हर चेंडू समोर डाईव्ह केला, बॅक टू बॉलर अडवलाय. फॉलो थ्रू मध्ये एक सुंदर क्षेत्ररक्षण देखील आपण इथे मैदानात पाहतोय. मातीची खेळपट्टी आहे, मातीची विकेट आहे. सहसा आपण पाहिलं तर मातीच्या खेळपट्टी फार कमी प्रमाणात पुणे जिल्ह्यात आपण पाहतो, परंतु मावळ तालुक्यातील स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साई स्मृती चषक 2025 मध्ये गत वर्षीपासून आपण सातत्यानं मातीच्या खेळपट्टीवरती ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. 6वं पर्व आपण याच मैदानात पाहिलं. हलक्या हाताने चेंडू केलाय, बॅटची एज घेतली, चुका होत आहेत. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, थर्ड मॅनच्या अगदी मधोमध गलीमधून चेंडू फरार होतोय, सीमारेषा पार, धावा मिळतात 4. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. एक कडी बाद 14 धावा धावपल होत आहेत. गोलंदाज आपण पाहतोय राहुल ताकबाते, बॅटिंगसाठी दत्ता पवार. हलक्या हाताने आपण पाहिलं तर खेळलाय. 15 धावा धावपल होत आहेत. एक विकेट आपण पाहिलं तर गमवली जाते. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. गणेश पवार गोलंदाजच्या मार्क होते आपण पाहतोय. स्कोर दुरुस्ती करतील. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं ते सुरू आहे. सकाळचं सत्र आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅटची एज घेतली, पाठीमागे प्रयत्न होता अडवण्याचा, चुका होत आहेत. आउटफील्ड वेगवान, चेंडू थांबणार नाही, बॉल मात्र चाल सीमा पार, लॉंग स्टॉप मध्ये होते, नॉन स्टॉप चौकार. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. इथे 2 षटक देखील आपण पाहिलं तर समाप्त होत आहे. शिव वॉरियर्स कामशेतचा संघ प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहिलं तर बनवतोय. एक गडी बाद 19 धावा त्या मात्र धावपल होत आहे. पॉवर प्ले मध्ये एक जबरदस्त सुरुवात शिव वॉरियर्स कामशेत संघाकडनं आपण पाहतोय. 19 धावा त्या मात्र धावपल कोती बनवल्या गेल्यात. प्रथम क्रमांक आपण पाहतोय 75,000 रुपये. उद्योजक या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक श्री सुधाकर भाऊ शेळके, श्री क्षेत्र देवनगर पंचायतीचे प्रथम नगरसेवक बांधकाम सभापती आदित्यभाऊ टिळेकर यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं 75,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेत आपण पाहतोय. द्वितीय क्रमांकाला 55,000 रुपये. साई ग्रुपचे सर्वसर्व उद्योजक श्री सागर भाऊ काळोखे, उद्योजक श्री राकेश भाऊ टिळेकर, उद्योजक श्री श्रीकांत भाऊ चंबूकर यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाला 55,000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय. तृतीय क्रमांकाला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवगाव श्री भाऊ काळोखे यांच्या वतीनं 30,000 रुपयांचं बक्षीस आपण पाहतो. चतुर्थ क्रमांकाला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय सेल देऊ श्री प्रथमेश भाऊ आहिरे यांच्या वतीनं 30,000 रुपयांचं बक्षीस आहे. चषक सौजन्य आपण पाहतोय श्री योगेश भाऊ काळोखे,
नगरसेवक माची बांधकाम सभापती देऊगाव, प्रसिद्ध उद्योजक आणि साई ग्रुपचे सर्वेसर्वा श्री सागरदादा बसे यांच्या वतीनं चषक सौजन्य आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं. सामन्यांचं थेट प्रक्षेपण देखील आपण पाहिलं त्या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतोय. cricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा देखील आपण पाहतोय. फटका केलाय क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कल मध्ये चेंडू फील्ड करतायत, तोपर्यंत धावा देखील आपण पाहिले तर रोखण्याचे प्रयत्न इथे मैदान ते सुरू आहे. चेक केला ते थर्ड अंपायर कडे आपण पाहिलं तर इथे विचारणा केल्या ते तिसऱ्या पंचांची मदत बिमरसाठी आपण पाहिले तर इथे घेतलेलं आहे. नो बॉल चेक केला होती. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची ऑन फील्ड पंच इथे आपण पाहिलं तर मदत घेत आहेत. चेअरमन आपण पाहतो MSC एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड राजेश भाऊ टिळेकर यांच्या वतीनं युट्यूब सामन्यांचं लाईव्ह थेट प्रक्षेपण सौजन्य आपण पाहतो. मंडप सौजन्य प्रसिद्ध उद्योजक हनुमान क्रीडा संघाचे आधारस्तंभ संदीप भाऊ टिळेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. भोजन व्यवस्था कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊगाव श्री अविनाश आबा बसे यांच्या माध्यमातून भोजन व्यवस्था देखील आपण पाहतोय. अनेकांनी फार मोठं मोलाचं सहकार्य आपण पाहिलं तर या स्पर्धेला केलं आहे. सातत्यानं आपण पाहिलं तर एक सातत्यपूर्ण आयोजन नियोजन आपण हनुमान क्रीडा संघ माळीनगरचं आपण पाहतोय. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशनचं माळीनगर देऊगाव आणि समस्त ग्रामस्थ देऊगावकरांचं एक अतिशय सुंदर भव्य दिव्य आयोजन नियोजन देखील आपण या ठिकाणी संपन्न होताना पाहतोय. टेक्नॉलॉजीचा वापर केला तर तिसऱ्या पंचांची मदत घेतली ते थर्ड अंपायर चेक करतायत. सकाळच्या सत्रातील एक महत्वपूर्ण मॅच आहे. पहिलाच सामना आजच्या दिवसातील आपण पाहिलं तरी ते संपन्न होतोय. अंबिका 11 तळेगाव आणि त्यांच्या विरोधात छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत या दोन संघात ही मॅच देखील आपण पाहतोय. मातीची खेळपट्टी आहे, मातीची विकेट आहे. नो बॉल टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच इथे आपल्याला कळवत आहेत. नो बॉल आहे. फ्री चेंडू आपण पाहिले तर इथे असेल. बिमर चेंडू देखील आपण पाहतोय. एक गडी बाद 21 फ्री चेंडू तो मात्र मैदानाच्या आतमध्ये 21 धावा धावपल होत आहेत. एक विकेट आपण पाहिले तर गमावली. 2 षटक संपतायत. फ्री बॉल शॉर्ट पिच चेंडू टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये वाईड स्लॉंग ऑनला अडवतील, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मात्र नकार कळवलाय. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती 22 रन. एक कडी बाद 22. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. मिलिंद कदम बॅटिंग करतायत. 6 चेंडू 10 धावा, तर दत्ता पवार बॅटिंग करतायत. 7 चेंडू 11 धावा. षटक क्रमांक सुरू आहे. गोलंदाजी आपण पाहतोय अंबिका 11 तळेगावकडनं. यावेळेचा चेंडू टॉप स्टंपच्या बाहेर टाकलाय. पॉइंटला केलाय, कॅप शोधलाय. 2 क्षेत्ररक्षकांची दरी ओलांडत चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. धावा मिळताय 4. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 26 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमावली जाते. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर JK स्पोर्टचे ओनर गणेशदादा मराठे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज यांचं सुमधुर समालोचन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत. पुणे जिल्ह्यातीलच शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावचे सुपुत्र आणि पुण्यनगरीतील एक सुमधुर गोड आवाज राहुल बोंबे सर आपण पाहिले तर उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. 27 धावा धावपल होत आहेत. एक विकेट इथे आपण पाहिले तर गमावली जाते. षटक क्रमांक 3 आपण पाहिले तर सुरू आहे. गोलंदाजी देखील पाहताय तुम्ही. एका बाजूला टीम आपण पाहतोय छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेतचा संघ आहे. अंबिका 11 तळेगावचा संघ देखील आपण पाहताय इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये ओव्हर पिच चेंडू होता. फटका मात्र खेळला. टीप मध्ये चेंडू होते. क्षेत्ररक्षक काय सिद्धू अडवतोय. फिकी करेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. या खेळपट्टीवरती या मैदानावरती आपण पाहिलं तर या पिच वरती फलंदाजांना जितकी साथ मिळते ना तितकीच गोलंदाजांना देखील ही पिच ही खेळपट्टी साथ देताना पाहायला मिळते. बळीराम गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. चेंडू टाकले 4. या षटकात धावा त्यानं आतापर्यंत खर्च केला तब्बल 9 धावा. पहिले षटक चांगलं राहिलं होतं. या षटकात थोडंसं मागणं ठरतो. एक चौकार आलाय. 28. एक गडी बाद. यावेळी सफल होऊन खेळला. क्षेत्ररक्षक आहेत अडवतात. शॉर्ट स्क्वेअर लेगला 38 सर्कल मध्ये फील्ड केला तो चेंडू. तोपर्यंत एक डॉट बॉल देखील आपण पाहिले तर येतो. एक निर्धाव चेंडू तो मात्र इथे मैदान ते टाकला होते. तिसरे षटक सुरू आहे. शिवबा वॉरियर्स कामशेतचा संघ आपण पाहिले तर प्रथमतः बॅटिंग करतोय. एक गडी बाद 28 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. एक मोठं टार्गेट होण्याचा प्रयत्न असेल दत्ता पवार आणि टीमचा. प्रतिस्पर्धी तितकं ताकदवान आहे, तितकंच बलाढ्य आहे. मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशनचा हाफ आपण पाहतोय.
शॉर्ट पिच चेंडू होता, पॉइंटला केलाय, स्क्वेअर कट केलाय, फेकी सुरेख आहे, डायरेक्ट एस्ट्रा उडवण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल होती, एक छोटी धाव देखील आपण पाहिलं तर पळून पूर्ण केला. ते 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय छत्रपती शुभ वॉरियर्स कामशेत संघ बनवतोय एक गडी बाद 29 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांकडून ओव्हर संपली. थँक्यू. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर शुभ वॉरियर्स कामशेतचा संघ आपण पाहिलं तर बॅटिंग करताना इथे बनवतोय एक गडी बाद 29 धावा. सुरुवात आपण पाहिलं तर फार कमालीची आपण पाहतोय, शांत संयमी सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं आपण पाहतोय. पहिली विकेट फार झटपट गमावली, परंतु दुसऱ्या विकेटसाठी एक प्रचंड मोठी भागीदारी पार्टनरशिप आपण पाहतोय. 29 धावांची पार्टनरशिप इथे आपण पाहिलं तर सेकंड विकेटसाठी आपण पाहतोय दत्ता पवार, मिलिंद कदम या जोडीकडनं आपण पाहतोय. तर गोलंदाजच्या मार्क होती गोलंदाज स्वरांचन गायकवाडला आपण पाहतोय. हा पिच क्रिकेट भरपूर खेळलो. हा सेकंड मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी होणार आहे. पुढील दोन्ही टीमचे अनाउन्समेंट होते. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी संपर्क करा. यावेळेचा चेंडू होता, फटका खेळलाय दत्ता पवारच्या बॅट मधून, एक सुंदर अप्रतिम आणि चेंडू मात्र पाठवलाय टोले चंग प्रहार षटकार. धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. त्याच्या धन्यवाद. इथे 14 षटक आपण पाहतोय. स्वरंजन गायकवाडवरती हल्ला केलाय, प्रति हल्ला केलाय, आक्रमण देखील आपण पाहिले तर केला. ते दत्ता पवार यांच्या बॅट मधून रिव्हर्स विचिटचा एक अप्रतिम सुंदर फटका तो देखील आपण इथे मैदानावरती पाहिलाय. स्वरंजन गायकवाड, दत्ता पवार कित्येक वेळा आपण पाहिलं तर एकमेकांच्या समोर आलेत, कित्येक वेळा आपण पाहिलं तर एकमेकांच्या विरुद्ध खेळलेत, कित्येक वेळा एकमेकांच्या सोबतीने साथीने खेळलेत. हपिच क्रिकेट खेळलेत, फुलपिच क्रिकेट खेळले आणि क्रिकेटसाठी सातत्यानं या दोन्ही खेळाडूंच्या नावाच्या चर्चा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून आपण पाहिल्यात. स्वरंजन गायकवाडवरती हल्ला केला, तो पहिला चेंडू होती दत्ता पवारनं आक्रमक इरादे इथे मैदानात स्पष्ट केले. षटकार ठोकलाय, टप्पा पडतोय. चेंडू आपण पाहिले तर विकेट किपरच्या हातात आपण पाहतो. एक डॉट देखील येतो, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिले तर येतोय. 35 धावफलक होत आहे. 4थं षटक इथे आपण पाहिले ते सुरू आहे. हा व्हाईट बॉल देखील व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय, टेक्नॉलॉजीचा वापर केला. ते तिसऱ्या पंचांकडे मागणी केला. ते थर्ड अंपायर इथे आपण पाहिले तर चेक करतात. DRS आहे, रिव्ह्यू सिस्टीम देखील आपण पाहतोय. 2 ते 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. cricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा ऑनलाईन प्रक्षेपण आपण पाहतोय. दीपकची मंडले सर असतील, अमितची भुजबळ सर सातत्याने गेली 7ही पर्व या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करताना पाहायला मिळत आहेत. हनुमान क्रीडा संघ माळीनगर, स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट्स क्लब देऊगाव माळीनगर आणि समस्त ग्रामस्थ देऊगाव यांचं अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. फेल डिलिव्हरी, तिसरे पंच इथे आपण पाहिले तर कळत आहेत. चांगला चेंडू आहेत, 35 धावा धावफलक होत आहेत. एक विकेट आपण पाहिले तर येते. 4थं षटक सुरू आहे. एक षटकार आल्यानंतर एक डॉट बॉल देखील आपण पाहिले तर येतोय. कमबॅक केला ते, पुनरागमन केला ते, वापसी देखील आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू होता हलक्या हाताने खेळला दत्ता पवारनं. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतायत, तोपर्यंत एक सिंगल येते. एकेरी दुहेरी धावा देखील फार महत्वाच्या आहेत. षटकार चौकार देखील महत्वाचे आहेत. शुभ वॉरियर्स कामशेत या संघासाठी आपण पाहिले तर काही मोठे फटके देखील आपण पाहिले तर अपेक्षित आहेत. षटकार चौकार इथे आपण पाहिले तर खेळावे लागतील. एक गडी बाद 36. 4थं षटक आपण पाहिले तर सुरू आहे. 6 षटकांचा सामना.
टप्पा पडतोय, चेंडू थोडस पाठीमागे राहतोय. विकेट किपर आपण पाहिलं तर अडवत आहेत, पंच कळत आहेत. आउटसाइड द ऑफस्टंप, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते आणि स्कोर कार्ड पुढे जाते. धावफल कोती बनवला जात आहेत. एक गडी बाद 37 धावा, 37 रन, लॉस ऑफ 1 विकेट. फुल टॉस चेंडू होता, बॅट होती, मिडल होत नाही, शॉर्ट थर्डमॅन अडवत आहेत, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. अतिरिक्त अवांतर बाईच्या रूपाने एक धाव देखील आपण पाहिले तर इथे 38 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. एक विकेट इथे आपण पाहिले तर गमवले जाते. चौथं षटक देखील इथे आपण पाहिले तर सुरू आहे. स्वरांजन गायकवाड चेंडू टाकले, 4 धावा खर्च केला, 8 कमबॅक करतोय, वापसी करताना पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, फटका खेळलाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 38 सर्कल मध्ये फील्ड करतोय, खूप चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिले तर केलं जाते. 38 सर्कल आपण पाहतोय, आउटफील्ड देखील आपण पाहतोय. विशेष करून हे संपूर्ण मैदान तुम्ही पाहताय. अगदी सुरुवातीला आपण पाहिलं असेल तर या मैदानावरती आपण पाहिलं तर प्रचंड मोठी झाडी होती, परंतु त्यानंतर एक अतिशय सुंदर मैदान आपण पाहिलं तर आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी बनवलं गेले. खेळपट्टी विकेट आपण पाहतोय, मातीची पिच आहे, मातीची विकेट आहे, मातीची खेळपट्टी आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग करणारा शुभ वॉरियर्स कामचीत संघ इथे आपण पाहिलं तर बनवतोय. एक गडी बाद 40 धावा. पाचवं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. 40 धावा धावफलक होत आहेत. एक विकेट, एक फलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे बाद होताना पाहायला मिळतोय. हनुमान क्रीडा संघ माळीनगर देऊगाव, समस्त ग्रामस्थ देऊगाव, स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट्स क्लब देऊगाव यांचं अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा संपन्न होत असताना सर्वजण एकत्रित येत एकजुटीनं युनिटीनं ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला संपन्न करताना पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा खेळ असाच आहे, ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावली तो क्रिकेटचा खेळ आपण पाहतो. मैदानावरती स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 7वं पर्व ते देखील आपण संपन्न होताना इथे मैदानावरती पाहतोय. एक अतिशय सुंदर आयोजन नियोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. 40 धावा धावफलक होत आहेत. एक गडी बाद. चौथं षटक देखील इथे आपण पाहिलं तर समाप्त होतं आणि 5वं षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू होते. गोलंदाज सिद्धेश कीर येत आहेत. पहिला चेंडू होता, अक्रॉस द बॅट केलेत, मिड विकेट स्कोर लेगच्या मधोमध क्षेत्ररक्षक आहेत, अडवत आहेत, फेकी करतायत तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावफलक होते आकडे इथे आपण पाहिले तर बदलताना पाहायला मिळतात. 41 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. 41 रन, 41 धावा धावफलक होती. 5वं षटक देखील आपण पाहिले ते सुरुवात सिद्धीची गोलंदाजी आपण पाहतोय. दत्ता पवार एक शांत आणि संयमी बॅटिंग करताना आज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 15 चेंडू खेळलाय, 25 बनवल्यात. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वॅडिश लॉंगॉनला चेंडू होतोय, क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चुका आणि चुका देखील मैदान ती पाहायला मिळत आहेत. चेंडू मात्र चाल, टीप लॉंगॉन सीमा पार, धावा मिळतात 4. चौका, हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौका. थँक्यू, धन्यवाद. इथे चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 45, एक गडी बाद. यावेळेस फटका मात्र केला एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एका पाठोपाठ एक सलग 2 चौकार. डी फॉर डेंजरस, दत्ता पवारच्या बॅट मधून 4 धावा. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौका. थँक्यू. 49 धावा धावफलक होत आहेत. बॅक टू बॅक सलगचे 2 चौकार देखील आपण पाहिले ते खेळले जात आहेत. 49 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. 5वं षटक सुरू आहे. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडतो, थोडासा खाली राहतो. विकेट किपर अगदी आपण पाहिलं तर चेंडू अडवण्यासाठी येत आहेत. तोपर्यंत बॅटर चेंडूची फेकी करतायत गोलंदाजच्या हातात. तोपर्यंत एक डॉट बॉल देखील आपण पाहतो. एक निर्धाव चेंडू आपण पाहतो. शरीरभेदक मारा केला जातोय. अंगभेदक चेंडू इथे आपण पाहिले तर टाकला जातोय. 4 चेंडू टाकले, धावा खर्च केल्यात 9, तर गोलंदाजी करतो गोलंदाज सिद्धेश कीर. फुल टॉस चेंडू होता, स्क्वेअर लेगला खेळायचा होता. अपील मोठा आहे आणि तिथे आपण पाहिलं तर पंच अपील फेटाळत आहेत. आपल्या निर्णय तटस्थ आहे, ठाम आहे.
एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे टाकला जातोय. 49 धावा धावपल होत आहेत. एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमावलं जाते. 5वं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतोय सिद्धेश कीर समोर फलंदाज दत्ता पवार. यावेळेचा चेंडू टप्पा पडतोय, विकेट किपर अडवत आहे तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. षटकाची होईल समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर शिव वॉरियर्स कामचेत संघ बनवते एक गडी बाद 49 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांकडून ओव्हर संपली. 5 षटक देखील आपण पाहिलं तर समाप्त होत आहेत. एक गडी बाद 49 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक करण्यासाठी गोलंदाज देत आहेत गणेश. 6 ओव्हरची मॅच आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. काल 80-90 प्लस धावा देखील आपण पाहिल्यात. काल अनेक रेकॉर्ड या स्पर्धेत आपण पाहिलेले आहेत. काल बक्षीस पात्र फेरीत पोहोचणारा संघ देखील आपण पाहिला. पहिल्या दिवशी आपण पाहिलं जबरदस्त बॅटिंग करत फलंदाजी गोलंदाजी करत एक युनिटीचा खेळ काल क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कोंबरे अर्थातच भैरवनाथ महाराज बैलगाडा संघटना यांच्या माध्यमातून काल या स्पर्धेत आपण पाहिलेलं आहे. बक्षीस पात्र फेरीत पोहोचणारा पहिला संघ आपण पाहिला. शॉर्ट पिच चेंडू होता, फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत समोर, अगदी सेफ ठिकाणी चेंडू आपण पाहिलं तर पडतोय. मिड ऑन मिड ऑफच्या अगदी समोरच चेंडूचा टप्पा त्या ठिकाणी आपण पाहिलं तर स्ट्रेट टू द ग्राउंड खेळला होता. गोलंदाजच्या विशेष करून आपण पाहिलं तर ठोक्यावरतून बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. ती सेफ जागा आहे. गोलंदाजी करत असतात त्याच्या डोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजानं केला होता. तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येते. संघाचं अर्धशतक पूर्ण होते. एक गडी बाद 50 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक टप्पा घेत अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत पळून पूर्ण केला होता. 2 धावा, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. छत्रपती शिव वॉरियर्स कामचेत संघ बनवतोय एक गडी बाद 52 धावा. धावा धावपल होत आहेत. एक विकेट आपण पाहिले तर गमवली. शेवटचे षटक सुरू आहे. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट लॉंग ऑन ला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. टेकन व्हेरी गुड कॅच. सेल टिपला विकेट येते. बिग विकेट गॉन. मोठा वास सगळाला. फलंदाज दत्ता पवार इथे आपण पाहिले तर बाद होते. 22 चेंडू खेळला. 35 धावा दत्ता पवारनं बनवल्यात. विकेट येते धक्का क्रमांक 2. झणझणीत विकेट ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू. शेवटचे षटक आपण पाहिले ते सुरू आहे. 2 गडी बाद 52 धावा. अंतिम ओव्हर देखील आपण पाहतोय. स्लॉगर डेथवर देखील आपण पाहतोय. खेळाडूंना विनंती आहे सगळ्या टीमच्या खेळण्यासाठी आपण पाहिले तर आज दाखल होत आहेत. मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशनचा हाफ देखील आज आपण या स्पर्धेत पाहतोय. काल देखील आपण पाहिला समोर आपण पाहिलं तर मुख्य व्यासपीठाच्या उच्च बाजूला एक झाड आहे. त्या झाडाला जर चेंडू लागला डायरेक्ट तर षटकार आहे. एक टप्पा घेऊन लागला तर चौकार आहे. हे देखील विनंती असेल प्रत्येक टीमच्या खेळाडूंना. जे काही नियम आयोजकांनी बनवलेला आहे त्या नियमांची देखील आपण सुरुवातीला सखोल चौकशी करा. आयोजकांना विचारून घ्या मॅच सुरू होत असताना. एक डॉट बॉल देखील आपण पाहिले तर येतोय. 2 गडी बाद 52 बॅटिंग साठी संकेत आलेत. मिलिंद आपण पाहिले तर नॉन स्ट्राईकला आहेत. 52 रन लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेचा चेंडूचा टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला. वेग दाखवलाय, गतीचा वापर केलाय. अचूकता पाहायला मिळते गोलंदाज गणेश करणं. मातीच्या खेपेटवरती मातीच्या पिचवरती आपण पाहिलं तर सातत्याने एक जबरदस्त गोलंदाजी गणेशची आपण पाहिलं तर इथे राहिलेलं आहे. चेंडू टाकलेत 11, धावा खर्च केल्यात 16. विकेट टेकर गोलंदाज आहे. एक विकेट त्याने इथे मिळवला आहे. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. लॉर फुल टॉस होता. समोर खेळलाय स्ट्रेट टू द ग्राउंड. बॉल हवेत आणि चेंडू मात्र चाल टीप लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षकाच्या हातात टिपला असेल. विकेट येते धक्का क्रमांक 3. तिसरा बॅटर कामचेत संघाचं होतोय आउट बाद. माननीय श्री गणेशदादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वा यांची बळीची टाळी.
इंद्रायणी 11 देऊ संघाचे कॅप्टन, नायरा 11 समता क्रिकेट क्लब वराळी संघाचे कॅप्टन, या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आपण टॉस साठी या पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण इनिंग ब्रेक मध्ये करतोय. एक इनिंग डाव देखील आपण पाहिले तर संपलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना छत्रपती शिवबा वॉरियर्स कामचेत संघानं आपण पाहिले तर इथे बनवले गेलात 52 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले. 36 चेंडू 53 धावांचं टार्गेट इथे आपण पाहिले तर ठेवलेलं आहे. चला विनंती आहे दोन्ही कॅप्टन इंद्रायणी 11 देऊ संघाचे कॅप्टन, नायरा 11 समता क्रिकेट क्लब वराळी या संघाचे कॅप्टन, दोन्ही संघनायकांना विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करतोय. त्यामुळे दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. अंबिका 11 तळेगाव छत्रपती शिवबा वॉरियर्स कामचेत हा पहिला सामना आपण पाहिले तर सुरू आहे. मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशनच्या अंतर्गत आजचा हाफ देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. सातत्यानं पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे असोसिएशन म्हणून मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशनचा सातत्यानं नामोल्लेख राहिलेला आहे. आणि मावळ तालुक्यातील मानाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये 7व्या पर्वात आजच्या दुसऱ्या दिवसात पहिला सामना देखील आपण पाहतोय. एका लाईनीत एका ओळीत संघ आपण पाहिले तर मैदानाच्या बाहेर येत आहेत. एका लाईनीत एका ओळीत संघ मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. ग्रामीण क्रिकेटला प्रचंड मोठी शिस्त आहे आणि मावळ तालुक्यात आपण ती सातत्यानं पाहिलेलं आहे. मावळचं क्रिकेट पुण्याचं क्रिकेट सातत्यानं आपण पाहिलं तर उंचवताना आपण पाहतोय. 7वं पर्व आपण पाहिलं तर संपन्न होते. चला कॅप्टन आलेत का? इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे. विनंती असेल इंद्रायणी 11 देऊचे कॅप्टन, नायरा 11 समता क्रिकेट क्लब वराळी या दोन्ही संघांचे कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. बावन्न बनवल्या 53 धावांचे टार्गेट आपण पाहिले ते ठेवलेलं आहे. एक इनिंग डाव देखील आपण पाहिले ते संपलाय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तत्पूर्वी आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मांडवर पाहुण्यांना आमंत्रित केला ते प्रामुख्यानं ज्यांच्या माध्यमातून मंडप सौजन्य आपल्या स्पर्धेत पाहतो. हनुमान क्रीडा संघ माईनगरचे आधारस्तंभ उद्योजक आदरणीय संदीपभाऊ टिळेकर यांना विनंती करेल आपण टॉस साठी या. उद्योजक आदरणीय राकेशभाऊ टिळेकर यांनी द्वितीय क्रमांकाला 55,000 रुपयांचं पारितोषिक सौजन्यामध्ये विशेष सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. दोन्ही तिन्ही मान्यवरांना विनंती करेल चिकी स्पोर्टचे ओनर गणेशदादा मराठे, त्याचबरोबर आदरणीय संदीपभाऊ टिळेकर, आदरणीय उद्योजक राकेशभाऊ टिळेकर आणि उपस्थित सर्व अतिथी मान्यवर पाहुण्यांना विनंती केला ते आपल्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन आलेत. मान्यवरांना विनंती करेल आपण टॉस साठी या. आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करतोय. चला विनंती आहे दोन्ही कॅप्टन थोडंसं पटपट्या लगेच आपण टॉस करतोय कारण का सेकंड इनिंग देखील सुरू करणं गरजेचं आहे. दोन्ही टीमचे संघनायक उपस्थित होत आहेत. उपस्थित सर्व अतिथी मान्यवर पाहुणे यांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतोय. इंद्रायणी 11 देऊ समता क्रिकेट क्लब वराळे दोन्ही कॅप्टन आहेत. फोटो सेशन होईल आणि त्यानंतर टॉस या ठिकाणी संपन्न होणार आहे. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. 6 षटकांची मॅच आजच्या दिवसातील दुसरा सामना कोण कॉल करते? ओके, वराळी संघाचे कॅप्टन करतात. हेड कॉल टेल टॉस या ठिकाणी आपण संपन्न केला. इंद्रायणी 11 देऊ संघाचे कॅप्टन आपल्या समोर 6 ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकलाय. प्रथमतः काय निर्णय? प्रथमतः आम्ही बॉलिंग करत आहोत. समोरचा संघ नक्कीच चांगला आहे आणि आमच्या पोरांनी चांगली मेहनत घेतलेली आहे. चांगला प्रयत्न करतायत. आम्ही कमीत कमी त्यांना 50-60 पर्यंत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि मैदानाबाबत जर बोलायचं झालं, संदीप भाऊ, गणेश भाऊ आणि मयूर भाऊ यांनी या मैदानासाठी एवढा परिश्रम केलेला आहे. ज्यावेळेस मी ड्युटीला जायचो त्यावेळेस येता जाता ज्यावेळेस बघायचो मैदानाकडे त्यावेळेस गणेश भाऊ, मयूर भाऊ आणि संदीप भाऊ हे नेहमी मैदानावरती नेहमी असायचे. या सर्व मैदानाचं परिश्रम त्यांनी खूप घेतलेलं आहे. यांना त्या मैदानाचं पूर्ण श्रेय जाते. आणि मातीचं मैदान अतिशय सुंदर बनवलेलं आहे. म्हणजे जवळजवळ ग्रास टाईपच मैदान झालेलं आहे. खूप छान मैदान झालेलं आहे.
धन्यवाद साहेब, खूप साऱ्या शुभेच्छा. प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन आहेत, टॉस प्रभूत आहेत. प्रथमतः बॅटिंग करायची, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता आणि बॅटिंग करायची किती धावांचं टार्गेट असेल, काय सांगाल? टॉस आम्ही लॉस झालोय. आता आम्हाला प्रथमतः बॅटिंग करायची, तर आम्ही कमीत कमी 80 ते 85 धावा स्कोअर बोर्डवरती लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. अधिकचा वेळ घेणार नाही. मॅच सुरू होते, सेकंड डावाला देखील सुरुवात होईल. पहिला सामना देखील आपण पाहणार आहोत. टॉस संपन्न झालाय, टॉस जिंकलाय. इंद्रन 11 देऊ संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर प्रथमतः बॅटिंगसाठी आमंत्रित केले समता क्रिकेट क्लब नायरा 11 वराळे हा संघ प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळेल. मॅच सुरू झाले. कॉम्बॉक्स मध्ये जाऊयात आणि ऐकूयात आपण पुणे जिल्ह्यातील एक सुमधुर गोड आवाज आमचे सहकारी समालोचक मित्र आणि कॉम्बॉक्स मधून ऐकायला मिळतील. यानंतर आदरणीय राहुलची मुंबई सर. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. मावळ तालुक्यातील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा अर्थात देहू गावामध्ये दरवर्षी ह्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. सर्वांनाच ज्या क्रिकेटच्या स्पर्धेची उत्कंठा असते, स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 दिवस क्रमांक 2 सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत. पहिली मॅच या ठिकाणी तुम्ही पाहताय अंबिका 11 तळेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत. ह्या दोन संघामध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळते. 53 धावेंचा पाठलाग सुरू आहे आणि बॉल डीप लॉंग ऑन मधनं जाणार आहे बाउंड्री लाईन पार. दुसऱ्या इनिंग मधील पहिल्या 4 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत चौकार. एक चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती देखील तुम्ही पाहिलं होतं, नो बॉल आला, तिथे कॅच ही झाला होता आणि काहीतरी चुका मैदानावरती तुम्हाला पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाल्या. 53 धावेंचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय 2 बॅटल मैदानाच्या आतमध्ये आहेत. सचिन, हो फटका आहे झणझणीत पाहायला मिळतोय. पॅनल स्वीप, बॉल बाउंड्री लाईन पार. पुन्हा एकदा मिळत आहेत धावा. 4-4 चौकार. लागोपाठचे 2 जबरदस्त स्ट्रोक सचिन यांच्या बॅटमधून येताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सचिन काळोखे यांच्या बॅटमधनं येताना आपण पाहतोय हे 2 खूप जबरदस्त असे स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळालेत. 2 बाउंड्रीज झाल्या. तर पहिल्या षटकामध्ये सुधीर यांना आपण पाहतोय थोडेसे महागडे ठरतायत. काही चुकाही बॉलिंग मध्ये होताना तुम्हाला पाहायला मिळतील. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहतोय काहीतरी वेगळा प्रयत्न इथे तुम्हाला पाहायला मिळाल, पण बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित मैदानाच्या आतमध्ये नाहीये. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 10 धाव्यांवरती धावफलक आहे. 33 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 43 धाव्यांची गरज. मावळ तालुक्यातील एक दर्जेदार असणारी क्रिकेटची स्पर्धा अर्थात स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक ही स्पर्धा आपण पाहतोय 7व्या सीझन मध्ये. या ठिकाणी मात्र जे तुम्हाला पाहायला मिळतोय हनुमान क्रीडा संघ, त्याबरोबर आपण पाहतोय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन, माळीनगर देहू गाव व समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण पाहतोय आयोजन खूप दर्जेदार ह्या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळतं. 7व्या पर्वामध्ये देखील स्पर्धेची चर्चा मावळ तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये होताना तुम्हाला पाहायला मिळते. कारण मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय संघ इथे तुम्हाला पाहायला मिळाले आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये मावळ तालुक्यामध्ये ही बाब पहिल्यांदा जी तुम्हाला पाहायला मिळते. असोसिएशन मावळ तालुक्यामध्ये पहिल्यांदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं आणि क्रिकेटला एक वेगळी असा प्लॅटफॉर्म मिळाला, क्रिकेटला एक वेगळी उंची मिळाली, क्रिकेटला एक वेगळा दर्जा मिळाला आणि त्यानंतर आपण पाहतोय मावळ तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला दरवर्षी इथे पाहायला मिळते. गोलंदाज सुधीर तयार आहेत. परत एकदा कट केला हलक्या हाताने बॉल बॅकफुट वरती गेले. फिल्डर तिथे आहेत, बॉलला फील्ड करतील. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगला आहे आणि ज्याबरोबर आपण पाहिलं पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं 2 बाउंड्रीज आल्या आणि चांगली सुरुवात मिळवत असताना त्यानंतर आपण पाहतोय मैदानावरती इथे पुन्हा एकदा सिंगल डबलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खरं तर ही बाब देखील खूप महत्वपूर्ण आहे. मोठे स्ट्रोक तर वारंवार खेळताना तुम्हाला बॅटल्स पाहायला मिळत असतात, पण सिंगल डबल्स येणं हेही मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 31 बॉल शिल्लक आहेत. अजूनही जिंकण्यासाठी तळेगाव संघाला
इथे आपण पाहतोय अंबिका 11 संघाला 42 धाव्यांची गरज. परत एकदा बॉल आपण पाहिला बॅकफुटवर जाऊन खेळला. फिल्डर तिथे आहेत शॉर्ट कव्हर मध्ये. चांगल्या पद्धतीचा थ्रो देखील पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, तो ह्या ठिकाणी यशस्वी होऊ शकला नाही आणि त्याबरोबर षटकही संपते. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपले. पहिलं षटक संपत असताना स्कोर कार्ड मध्ये धावा आहेत विदाउट लॉस. अंबिका 11 तळेगाव 12, शेवटचे 30 बॉल आणि 41 धाब्यांची गरज. चांगली सुरुवात इथे तुम्हाला पाहायला मिळाली, विशेषतः अंबिका 11 तळेगाव संघाच्या माध्यमातून. पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही छत्रपती शिवा वॉरियर्स कामशेत संघाची बॅटिंग पाहिली. 52 बनवल्या होत्या. 53 धाव्यांचा इथे पाठलाग सुरू आहे. धावा बनवल्या जाणार की डिफेंड केल्या जाणार, याही गोष्टीची चर्चा इथे आपण करणार आहोत. ओव्हर नंबर 2 कडे आपण जाणार आहोत. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती जर आपण पाहिलं, बॉलर रेडी असतील. बॉलर्स नेम, बॉलरचं नाव सांगा. संकेत संकेत माने आलेत दुसऱ्या षटकासाठी. एका बाजूला सचिन काळोखे आहेत, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं सिद्धेश तुम्हाला पाहायला मिळतील. सचिन यांच्या माध्यमातून आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये एक चांगली सुरुवात मैदानावरती मिळवताना तुम्हाला पाहायला मिळाली आणि ही सुरुवात खरं तर महत्वपूर्ण आहे. आक्रमक सुरुवात बॅटिंगच्या माध्यमातून पॉवर प्ले मध्ये बॅटिंगची पॉवर दाखवणं गरजेचं होतं आणि ती बॅटिंगची पॉवर सचिन काळोखेच्या बॅटमधनं तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 संकेत माने तयार आहेत. हो, मोठा फटका खेळलाय. मिड विकेट रिझन मध्ये जाईल बॉल. फिल्डर कोणताही नसेल. याबरोबर गॅप आहे भरपूर मोठा. गोलंदाजाला होतोय 4 धाब्यांचा तोटा. 4 रन चौकार. एक चांगल्या पद्धतीनं स्ट्रोक सिलेक्शन आपण पाहिलं. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला चांगल्या पद्धतीनं पुल केलं आणि विशेषतः दुसऱ्याही षटकामध्ये आपण पाहतोय सिद्धेश इथे थांबायला तयार नाहीयेत. पुन्हा एकदा मात्र सुरुवात मिळवली मोठ्या स्ट्रोकनं. 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक फसलाय. विकेट किपर बॉल खाली. फर्स्ट विकेट, पहिल्या विकेटचं पतन. सिद्धेश इथे आपण पाहतोय बाद असतील. धक्का क्रमांक 1. पहिल्या क्रमांकाचा बॅटल इथे खर्च होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद झालेत आणि त्याबरोबर आपण धावाही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 16 या धावसंख्येवरती तळेगाव संघाचा पहिला बॅट्समन इथे खर्च होतोय. 2 फलंदाजाच्या माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप इथे पाहायला मिळत होती. मोठे स्ट्रोक इथे तुम्हाला पाहायला मिळत होते आणि त्याबरोबर दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती तुम्ही एक मॅक्झिमम स्ट्रोक पाहिला. 4 धावा पाहिल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, पण बॅट आणि बॉलमध्ये संपर्क चांगला पाहायला मिळाला नाही. स्ट्रोक फसला आणि विकेट किपरनं तिथे कोणतीही चुकी केली नाही आणि झेल टिपला. त्याबरोबर पहिल्या विकेटचं पतन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी पहिल्या पर्वापासून ह्या स्पर्धेशी नक्कीच जोडण्याचा जो योग आला आणि ह्याही वर्षी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. मावळ तालुक्यातील एक मानाशी असणारी क्रिकेटची स्पर्धा. नेहमीच मावळ तालुक्यातील खेळाडूला ह्या स्पर्धेचे वेध लागलेले असतात. दरवर्षी आपण पाहतोय ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. दरवर्षी काहीतरी नवीन संकल्पना घेऊन ही स्पर्धा मात्र क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी येत असते. खेळाडूंसाठी इथे मात्र खुली करण्यात येत असते आणि ह्या वर्षी तो प्रयत्न इथे मात्र हनुमान क्रीडा संघ, स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत जगताप स्पोर्ट फाउंडेशन आणि माळीनगर देहू आणि समस्त ग्रामस्थ देहू यांचा तुम्हाला पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. एक चांगला प्रयत्न आपण पाहतोय. नवीन बॅटल देखील मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं, स्वरांजन गायकवाड नवीन बॅटल आलेत. लेफ्ट हँड बॅटल, सरळ बॅटनं बॉल खेळलाय. तिथे मात्र गॅप पुन्हा एकदा असेल खूप मोठा आणि बॉल बाउंड्री लाईनच्या जवळपास इथे मात्र फील्ड केला. बॅकअप चांगला आहे. बॅकअप चांगलं पाहायला मिळते आणि हे गरजेचं आहे. रिक्स इथे तुम्हाला घ्यावी लागेल कारण रिक्स घेतल्याशिवाय या मॅच मध्ये तुमची एंट्री फिक्स होणार नाही. स्कोर कार्ड आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढे जाते. 18 धावा धावफलकामध्ये आहेत. 26 बॉल 35 ची गरज. संकेत तयार आहेत. उंचावून खेळण्याचा प्रयत्न. बॉल फटक्यामध्ये आहे वजन. धावा पाहायला मिळतात अर्धा डझन. षटकार 6 रन. एक्स्ट्रा कव्हर एरियामध्ये आपण पाहतोय एक जबरदस्त स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला.
गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला, बॅकफूट वरती गेले, बॉलला रीड केलं आणि त्याबरोबर हा स्ट्रोक आपण पाहिला. अविस्मरणीय अप्रतिम स्ट्रोक, षटकार ठोकलाय. धावफलकामध्ये 24 आल्यात. 25 बॉल शिल्लक, 29 धाब्यांची गरज. स्वरांजल गायकवाड तयार आहेत. परत एकदा बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क चांगला आहे आणि त्याबरोबर क्षेत्ररक्षण ही चांगलं पाहायला मिळते. एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर आपण पाहिलं खरं तर स्ट्राईक रोटेट होती आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खरं तर ही गोष्ट देखील फार महत्वपूर्ण आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्ही मोठे स्ट्रोक खेळू शकत नाही. प्रत्येक बॉलवरती सिंगल मैदानावरती तुम्ही डकेत घेऊ शकता आणि 6 षटकांच्या मॅचेसमध्ये डॉट बॉल इथे फार तुम्हाला कमी खेळावे लागतील आणि विशेषतः तुम्ही टार्गेटचा पाठलाग करताय. 2 षटकं संपलीत. स्कोर कार्ड वरती तुम्हाला घेऊन जाईल. धावफलकावरती 53 धाब्यांचा पाठलाग सुरू आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अंबिका 11 तळेगाव 25 धावा धावफलकामध्ये. शेवटचे 24 चेंडू आणि 28 धाब्यांची गरज. दोन षटकांमध्ये विशेषतः आपण पाहिलं 50-50 काउंटडाऊन तुम्हाला पाहायला मिळालं. मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले, विकेटही येताना तुम्हाला पाहायला मिळाल्या. तर आता उर्वरित 24 बॉल मध्ये खरं तर कशा पद्धतीने ह्या मॅच मध्ये परिवर्तन होणार, कोणत्या संघाकडे मॅच इथे मात्र जाणार, कोणता संघ जिंकणार, ह्याही गोष्टीची चर्चा इथे आज दुसऱ्या दिवसामध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी 8 संघ आज दिवसभरामध्ये तुम्हाला या ठिकाणी मात्र जे पाहायला मिळतील. मावळ असोसिएशन चाचण्या हाफ आपण या ठिकाणी जो पाहतोय आणि या चांगले संघ आज तुम्हाला ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावताना दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल जाणार आहे पुन्हा एकदा काऊ कॉर्नर एरियामध्ये आणि तिथे आपण पाहतोय भीमरसाठी इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे आपण येणार. टीव्ही अंपायरचा आपण वापर करणार आहोत. 4 धावा तर तुम्हाला पाहायला मिळत आहेत, पण बॉल क्लिअर आहे की भीमर आहे या गोष्टीची चर्चा इथे होणार आहे. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. नो बॉल आणि त्यावरती धावा येणार आहेत 4. एकूण 5 रन्स भेटतायत. बोनस मिळाल्या संघाला. 30 धावा तुम्हाला स्कोर कार्ड दाखवते. अंबिका 11 तळेगाव ह्या मॅच मध्ये पकड बनवतोय. खराब बॉलनं पुन्हा एकदा अंबिका 11 तळेगाव टीमनं इथे मात्र एंट्री केली आहे ह्या मॅच मध्ये. परत एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर कडनं बॉल निसटतोय. बॅकअप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळेल. तिथे धाव मिळणार नाहीये. 30 धावा इथे धावफलकामध्ये आपण पाहिलं. 23 बॉल शिल्लक आहेत. अजूनही 23 धाब्यांची गरज. एका बाजूला जर आपण पाहिलं अंबिका 11 तळेगाव आहेत, दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत. हे 2 संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मावळ तालुक्यातील ही मानाची क्रिकेटची स्पर्धा आणि आपण पाहतोय खरं तर देहू गावामध्ये दरवर्षी 7वं पर्व या स्पर्धेचं पाहायला. पुन्हा एकदा उंचावून खेळलाय बॉल. फिल्डर तिथे खूप दूरवरती असेल. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाजाला मिळते 4 धाब्यांची हमी. चौकार. 4 रन. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 34 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत. 22 बॉल शिल्लक आहेत आणि 19 धाब्यांची गरज. परत एकदा डीप मिड विकेट. बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर गेल्या तोफेचा गोळा. चेरन षटकार. जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. स्वरांजन गायकवाड इथे थांबायला तयार नाहीयेत. 8 बॉलचा सामना केलाय, 23 बनवल्यात आणि एक जबरदस्त इनिंग इथे स्वरांजन जे पेश करतायत. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय इथे बॅटिंगच्या माध्यमातून प्रभावित केले. बॅटिंगच्या माध्यमातून क्रीडा रसिकांच्या
काळजाचा ठाव घेत आहेत स्वरांजन गायकवाड. जबरदस्त बॅटिंग. 21 बॉल 13 धाव्यांची गरज. दत्ता पवार तयार आहेत. परत एकदा उंचावून खेळण्याचा हाही प्रयत्न यशस्वी. बॅक टू बॅक वन्स अगेन. बॉल आउट ऑफ द पार्क. स्वरांजन गायकवाडचा ट्रेडमार्क चरण षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. त्याच्या गळ्यामध्ये सोन्या 20 बॉल शिल्लक आहेत आणि 7 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क इथे नसेल. दत्ता पवार यांचं चांगलं कमबॅक म्हणावं लागेल, पण आता उशीर झालाय. कारण 19 बॉल शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज. हे षटक खरं तर खूप महागडं ठरलं. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं बेमर होता, तिथे 4 धावा आल्या. त्यानंतर पुन्हा एकदा 4, 2 मॅक्सिमम षटकार आणि खूप वेळानंतर ह्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिला डॉट बॉल दत्ता पवार यांचा तुम्हाला पाहायला मिळतोय. परत एकदा बॉलला फक्त सन्मान दिलाय. डॉट बॉल येतोय. षटक संपतंय. षटक क्रमांक 3 संपलंय. स्कोअर धावा 46. बॉल शिल्लक आहेत 18 आणि मॅच जिंकण्यासाठी 7 ची गरज. डीजे धन्यवाद. डीजे किरण आपलंही मनपूर्वक स्वागत. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 7 धाव्यांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी पहिली मॅच तुम्ही पाहताय. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक आपण पाहतोय 7व्या पर्वामध्ये ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या इथे आज दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करताना तुम्हाला पाहायला मिळते. पहिली मॅच यानंतर दुसऱ्या मॅच कडेही तुम्हाला मी घेऊन जाईल. इंद्रायणी 11 देहू आणि नायरा 11 समता क्रिकेट क्लब वराळे ह्या 2 टीम्स मध्ये यानंतरची दुसरी मॅच इथे मात्र तुमच्या भेटीसाठी येणार आहे. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकामधून. तर ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत. 7 धाव्यांची गरज. अमित बॉलिंग मार्क वरती आलेत. परत एकदा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल मध्ये गती कमी होती. विशेषतः विकेट देखील आपण पाहतोय माती विकेट आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये माती विकेट फार दुर्मिळ होताना तुम्हाला पाहायला मिळते. कारण आज जर तुम्ही पाहिलं टेनिस बॉल क्रिकेट खऱ्या अर्थानं सिमेंट विकेट वरती खेळलं जातं. एक कलात्मक फटका आपण पाहतोय. गॅप मध्ये बॉल तो जाणार आहे बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4. थँक्यू. धन्यवाद डीसी. एक आनंदाची बातमी आपण पाहतोय. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव हा संघ आपण पाहिले तर नुकतेच सुरू असणाऱ्या जनसेवक चषक आंबी मावळ या स्पर्धेत आपण पाहिले तर सेमी फायनलला दाखल होतोय. त्याही संघाचं अभिनंदन. आणि प्रामुख्यानं देवांची गोलंदाजी तिथे भरणार राहिली. 2 षटकं 12 धावा 2 विकेट मिळवत आपण पाहिलं तर स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहुगावचा संघ त्या ठिकाणी बक्षीस पात्र होतोय. त्या टीमचं मनपूर्वक मनापासून हार्दिक अभिनंदन. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. एका बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाची चर्चा मावळ तालुक्यामध्ये होतीये. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक ही स्पर्धाही तुम्ही पाहिली आणि ह्या संघाची चर्चा देखील इथे मात्र तुम्हाला होताना पाहायला मिळते. ह्या संघाने देखील मावळ तालुक्या आणि पुणे जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने सातत्यपूर्ण क्रिकेट खेळत नेहमीच आपण पाहतोय. एक चांगलं दर्जेदार क्रिकेट ह्या संघाचं तुम्हाला पाहायला मिळतंय. संदीप भाऊ पेरणवाल असतील, त्याचप्रमाणे गणेश विदाटे सर असतील आणि समस्त माळी नगर देहुगाव
आपण पाहतो खऱ्या अर्थाने नेहमीच इथे मात्र चांगल्या पद्धतीने क्रिकेटचा प्लॅटफॉर्म इथे मात्र जे बनवत असतात. बॉल एक टप्पा घेत जाणार आहे बाउंड्री लाईन पार. विनिंग मोमेंट. मॅच संपली आहे आणि ह्या मॅच मध्ये अंबिका 11 तळेगाव या संघानं पहिल्या मॅच मध्ये विजयाचं बिगुल वाजवले. दोन्ही टीम्सला विनंती असेल आपण एका ओळीमध्ये बाहेर या, शेक हँड करा आणि त्यानंतर आपण बाहेर यायचे. आणि पुढची मॅच देखील आपण इथे सुरू करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच याही पुरस्काराकडे आपण जाणार आहोत. डीजे थांबा. यानंतर होणारी मॅच इंद्रायणी 11 देहू आणि नायरा 11 समता क्रिकेट क्लब वराळे. दोन्ही टीम्स स्कॅनर क्रिक हिरोज आपण द्या, म्हणजे मॅच सुरू होण्यास इथे टीमची एंट्री झाली पाहिजे, टीम अपडेट झाल्या पाहिजेत. त्यासाठी दोन्ही टॉस आपण ज्यावेळेस करतो ना त्यावेळेसच शक्यतो ह्या गोष्टी करा, म्हणजे पुढे टेक्निशियन असेल स्कोरर असेल त्यांना अडचणी येत नाहीयेत. चांगली मॅच पाहायला मिळाली. अंबिका 11 तळेगाव संघाने पहिल्या मॅच मध्ये बाजी मारली आणि पहिला सामना आपल्या खिशामध्ये घातलाय. तर मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच याही पुरस्काराकडे आपण जाणार आहोत. आणि पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच 12 बॉल आणि 33 धावांची इनिंग पूर्ण करणारा स्वरांजल गायकवाड ठरला मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. जीके स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय गणेश मराठे सर, त्याचप्रमाणे राकेशजी टिळेकर, दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मॅन ऑफ द मॅच स्वरांजल गायकवाड 12 बॉल आणि 33 धावांची इनिंग पूर्ण केली आणि ठरतायत मॅन ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी. त्याचबरोबर शिवबा वॉरियर्स कामशेत संघ या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झाला. संघाने एक चांगलं दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी दाखवलं. विजय पराजय ही नंतरची गोष्ट आहे, पण खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. सहभागी झाल्याबद्दल आपण स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सन्मानित करतोय. विनंती असेल आपला संघनायक या ठिकाणी संपर्क करा. तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देतोय. अतिथी मान्यवर उपस्थित झालेले आहेत जीके स्पोर्ट्सचे ओनर गणेशजी मराठे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय या ठिकाणी स्वरांजल गायकवाड ठरतायत मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाची एक दर्जेदार ट्रॉफी, त्यानंतर एक कॅप या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर एक कॉफी मग आणि एक श्रेयश अशोक परंडवाल यांच्या स्मरणार्थ एक मेडल आणि त्यानंतर एक टी शर्ट तुम्हाला दिलं जाणार आहे. यश अप्पा विधाटे यांच्या माध्यमातून एक टी शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी इथे मात्र दिलं जाते. त्यानंतर एक अनोखं बक्षीस म्हणावं लागेल आणि देहू मध्ये आल्यावरती दरवर्षी काहीतरी नवीन पाहायला मिळतं. तुम्हाला या ठिकाणी एक फ्रूटची छोटीशी बॅग या ठिकाणी दिली जाते. त्यामध्ये आपण पाहतोय केळी आहेत, संत्री, बऱ्याचशा वस्तू आहेत. डाएट प्लॅन साठी खरं तर महत्वपूर्ण वस्तू आहेत खेळाडूंच्या फिटनेस सोबत. आणि त्यानंतर आपण पाहतोय साकोरे कलेक्शनच्या वतीने ह्या सर्व वस्तू ठेवण्यासाठी, ह्या सर्व गिफ्ट ठेवण्यासाठी या ठिकाणी एक बॅग दिली जाते. अभिनंदन स्वरांजल गायकवाड, तुम्ही आहेत मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी. स्वरांजल माझ्या बरोबर आहेत. सर, पहिली मॅच जिंकलात, समोर ही ताकदवान टीम होती आणि एक बेस्ट परफॉर्मन्स तुम्ही दिलात, काय सांगाल? खरंच आज आम्ही मला वाटते 5-6 टुर्नामेंट खेळलो आणि मला वाटतं इथं आम्ही पहिल्यांदा जिंकलोय, कारण हे ग्राउंड पण एवढं भारी आहे खेळायला आणि नक्कीच